प्रत्येक गावातले सगळे पोरं घेऊन यायचे. समाजाला सांगायचं काम सोडा, बैठकीला जावं लागेल. काय असतं, तुम्ही आम्ही जर एकजूट दाखवले ना तर त्या आंदोलनाला, त्या प्रश्नाला धार येत असते. वेळेवर जाऊ ही भूमिका बंद करा. आता बैठकीला नाही येत पण 29 ऑगस्टला येऊ ना, ही असली काय पद्धती नवीनच. असं नाही, वेळोवेळी आपण आपली शक्ती दाखवली पाहिजे वेळोवेळी. मग आता प्रत्येक गावातून, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात जर तारीख आपली 29 जून ठरली, टप बैठक करायची, सगळ्यांनी यायचं ताकदीने, गावागावातले सगळे पोरं. मला वाटतं आपण जर ह्या अशातच बैठक घेतली तर पुढं आपल्याला सोपं जाईल. काय मिळवायचंय, काय मिळवलंय, मागण्या काय, मुंबई हे घेतल्याशिवाय सोडायची नाही, ज्या जे विषय असते त्या आचारसंहिता ठरवून त्याच्यावर ठाम होऊन जायचं. म्हणजे समाजाला कळल या गोष्टी घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही असं पक्क ठरलं. वेळ पडली नाही, सरकारने लवकर आलं ऐकलं तर तिन्ही बाजूने घेराव घालायचा मुंबईला, तिन्ही बाजूने बाहेरून. आता आम्ही आहेतच 29 ऑगस्टला. 29 ऑगस्टला मुंबईत जाणारे पोर आहेतच, पण लवकर जर त्यांनी दखल घेतली नाही आणि मराठ्यांच्या मागण्याचा टाळाटाळ जर केली तर मुंबई तिन्ही बाजूने घेरायची, तिन्ही बाजूने. पलीकडून तर समुद्र आहे, हा पलीकडून तर समुद्र आहे. त्यांनी ते डोक्यात नाही आणायचं देवेंद्र फडणवीसनी, किंवा कोणाच्या मंत्र्याला सांगून तो आडवा बोल, मारामाऱ्या सुरू कर, दंगल सुरू कर, किंवा विरोध सुरू कर, किंवा देवेंद्र फडणवीसने पोलिसाला हाणायलो, हे स्वप्न नाही बघायचं, अजिबात नाही. जरी आम्ही मुंबईत गेलेलो असलोत ना, माग आमच्यापेक्षा 50 पट समाज गावात, तिथले एकही पोराला धक्का लागला नाही. या देवेंद्र फडणवीसच्या सांगण्याहून, काही त्यांनी दिलेल्या मंत्र्याच्या, काही कार्यकर्त्यांकडून, जातीवादी कार्यकर्त्यांकडून आमच्या पोराला त्रास झाला किंवा पोलिसाकडून झाला तर मुंबई घेरली म्हणून समजायचं राहिलेल्या मराठीत. तुम्हाला सांगतो तिन्ही बाजून मुंबईला घेरा टाकायचा. यांना भाजी आपलीच आहे खायला, पाणी आपलंच, दूध आपलंच जाते, कोंबड्या अंडे आपलेच जाते, सब बंद. इकडच्या बहीला सांगायचं अंडे बांध, घर में ठोय तेरे. ये काय के बंद करण्या का, सध्या बंद सगळं. मुंबईतून पुण्यातून जावं लागतं त्यांना, पुणे सगळं बंद, घेरावच बंद पुरा. खा मग तिकडे काय गोटे खाय, नाही समुद्रात ते वाळू काढून खाय, नाही तर तिकडे असले दगडे असले ते. तुम्ही बघितले का समुद्राच्या कडे असले दगड, ते वेगळेच दगड, लोकांचे गोले त्यांचे कसे त्यांचे असले इचकोबा, इचकोबा दगड. मग खा गोटे ते म्हणा. त्यामुळे त्यांनी आपला नाद नाही करायचा. ते जी तयारी करतात ना, देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या डोक्यापेक्षा पुढचा आहे, ओरिजिनल अस्सल मराठ्याचा आहे मी. तुम्ही एका पोराला धक्का लावला, असे तर आम्ही 2 कोटीपेक्षा जास्त मुंबईत येत जाणार आहेत. मागचे राहिलेले 4-5 कोटी मराठी तुम्ही आतल्या पोराला त्रास दिला की मुंबईला घेराव घातला. मग मुंबईतल्या तुमच्या आमदाराला आम्ही बघत होतो आतले, आणि बाहेरचे घेराव घातल्याने तुमचे कोणते राज्यात आमदार आहेत त्यांना बघत येत. मग सगळ्या महिला त्या आमच्या सगळ्या ताकदीने खेटायचं यावेळेस, पण शांततेत. ही शब्द कधीच विसरायचा नाही, कारण मुंबई शेवटी आपली, तिथले लोक पण आपले. शांततेत जायचं. नुसतं बसलोच ना तरी मिळत. वाशीत नुसतं बसलोच होतो आपण, वाशीत बसलो होतो, मिळाला का नाही? असा मराठ्याचा काचका आहे. कार्यक्रमच उलटा सुलटा केला. त्या 2-3 मंत्र्याला तर मराठीच बोलतात नव्हते. त्यातली एक साहेब होते नवी मुंबईचे पालकमंत्री, ते म्हणले हे कशाचा असता. म्हणलं कशाचा असता? अरे कुठून आणलं म्हणलं, काहीच कळत नव्हतं त्यांना. नाव नाही सांगत त्या बिचाऱ्याला, लय वाईट वाटत. त्यांना काय मिळणं लागत. मराठ्यांनी असा हातोड आणला त्या दिवशी की नाही मिळणाऱ्या गोष्टी मिळविल्यात.
म्हणून फुल तयारी करायची. 29 जून ठेवायची का? कारण सांगायचं नाही. गावातून लोक सगळे आणायचे. 29 जूनला आंतरवाली तर नाही ते मोठी हे नाही ते लोकांचे हे ध्यान राहायचं. 29 ऑगस्ट सरायचे निघायचे सगळे 33 गाड्या बैल घेऊन नसल्या ताप करताना दादा हो. राज्यव्यापी बैठक आहे 29 जूनला, ही तुमच्या मतानं ठरवली. त्यामुळे तुम्हाला गावागावातल्या सगळ्या पोरांना सांगणं आहे. दुसरं काम उद्यापासून, नुसती तारीख ठरली नाही, आणखी लय मोठे कामं राहिलेत. लई उठा आखाडी एकादशी नंतर 29 जून बरोबर आहे. आपला दुसरा विषय राहिला महत्त्वाचा. स्वयंसेवक प्रत्येक गावात 10-20 दिवसापासून तयारी लागते. 16 जातील लोक 16 जातील ना. 6 तारखेनंतर आणखी भरकट बोलते 6 जूनला याच्यासाठी 29ला पुढचे 2 महिने 6 दिवस यायला 2 दिवस लागणार आहेत लोकांना. काला झाले तर लोक वापस नाही. आपलं 10-12 तारीख जाईल. आवाज येतो सगळ्याला? 10-12 तारीख येईल. नाही नाही 29ला घेऊ जे असतील ते असतील. फोनवर सांगा. 10% गाव जाते 90% घरी राहते. त्याला फोनवर सांगू काय झालं. ऐका आपण 29 जूनच ठेवू. हो ओके. जाऊ द्या, काही जायचं तर जाता चंद्रपूरला, पण सगळ्यात नाही जात आपलं काम मागावं. दुसरं काम उद्यापासून प्रत्येक गावातून महाराष्ट्रातल्या स्वयंसेवक लागणार आहेत 10 ते 20 एका गावात. यादी उद्यापासून तयार आहे. मला 29 जूनला यादी पाहिजे. प्रत्येक गावातून 10-20 काय स्वयंसेवक होते ते होईल, पण 10च्या आत कमी नका. 10च्या वर 10 किंवा एक स्वयंसेवक लागणार. ती यादी येताना घेऊन या, म्हणजे स्वयंसेवकाची. कारण स्वयंसेवक ह्यावेळेस एवढे लागणार आहेत तुम्हाला. म्हणजे खरं सांगतो, लेट आली बरं झालं. ह्यावेळेस एवढे मराठी मुंबईत येणार आहे. जे नाही आलेले आहेत ना ते म्हणतात आम्हाला बी यायच्या बाहेर, आणि येणारे तर म्हणतात आम्ही तर जाणारच हो. असा प्रॉब्लेम आहे यावेळी. तिसरा प्रॉब्लेम असा आहे, आपला समाज लोकांना माहीत नाही, पण ऊस तोडायला खूप समाज जातो आपला, मराठा समाज. तिसरेच सांगत आहेत आमचा जातो, खरा जातो आपला, आणि सांगत आहे तिसरंच. लाबाडाचंच आवत ना सगळं. तोडी ते ऊस आमचे, ते म्हणजे आमची तोडी देत. आणि मग तो एकला सोना अधिकारी कसं काय ते दिवसभर तिकडे ऊस तोडीतून रातची ड्युटी जातो काय? मग आपले ऊस तोडणारा वर्ग लय मोठा आहे. ते गेले उसले तळमळ करीत होते, आम्ही ऊस तोडायला आलो होतो, आम्ही काय मुंबईला 2-4 दिवस काम बंद ठेवू. यंदा ट्रका बी घरीच्या, ट्रॅक्टर घरीचे, ऊस तोडणारे घरीचे, सगळा राव काळात तिकडं. एक वाहन ठेवू नका, तुम्हाला हात जोडून सांगतो. हे उभं राहिल्या सगळ्याला. आता जसा जसा उशीर होईल बैठकीला तशी तशी काशी साहेब गर्दी व्हायला लागली. त्याच्यामुळं ह्यावेळेस थोडं तुटून पडा. यावेळेची असली तयार करेल ट्रॅक्टर, टेम्पो, जिपा, आणि शेवटचं ऑप्शन जे सोडायला येणार आहेत ना मुंबईला, मोटरसायकल. किक मारली की थट मुंबई, शिंगा आठ पळायचे, शिंगा आठ माघारी आणायची. काही ताण आहे का? 500 किलोमीटर सहज पळीत येऊन सहज माघारी येतो. फक्त सोडायला यायचं. तुम्ही नुसते सोडायला जरी आले मुंबईला, सगळ्या मोटरसायकली ते घेऊन गरीब श्रीमंत सगळे बाहेर काढा. हे बघा, कोणी कोणाचं नाही. आणखीन एकदा सांगतो, हे राजकारणी निवडणूक तर फक्त दादा बाबा करतात आणि चपला सकट पाय पडतात. मधल्या काळात आपले लेकरं बाळ मोठे झाले पाहिजेत, ही विचार कायम डोक्यात ठेवा. कायम आरक्षण द्यायचं, पाणी द्यायचं, शेतीचं घेणार आहे मी आरक्षणाचं संपलं. 29 जून करायचे का? मग तुमच्या सगळ्याच विचारांनी चाललंय. एवढ्या ताकदीनं सगळ्याला सांगायचं. 29 जूनला आपली महत्वाची बैठक आहे. आता वारीला तर आपले लोक लय जाणार आहे, बरोबर.
पण लय उशीर होईन 8 जुलै म्हणल्यावर. 8 जुलैला तरी वापस येते कशा होऊन. हा आपण काय करू, जे आहे थोडी कमी का व्हायना पण आपण घेऊ, म्हणजे काम मागावं पडत चला. कारण काल्यापर्यंत वापस नाही येत लोक आपले, काल्यापर्यंत नाही वापस येत. आपला एक एक दिवस कमी व्हायला लागला. तुम्ही सोपं समजू नका बरं काय. हा 2 महिने म्हणजे काहीच नाही, लहान तयारी नाही, गाफेल राहू नका उगच. एक एक दिवस उरकायचा पडला. आपली 29 ला एकदा बैठक झाली ना, इथंच घ्यायची अंतरवालीला. 29 ला एकदा बैठक झाली ना, लगेच कामाला फिरतोय आपण. कारण मला तोवर दिशा ठरवता येईल. कारण त्या बैठकीत मार्ग ठरवायचा आपल्याला, कोणत्या मार्गे जायचं. एक दुसरं म्हणजे पहिलं आधी हे काय मिळालंय आपल्याला आतापर्यंत 2 वर्षाचं, आता काय मिळवायचं याच्यावर ठाम व्हायचं आधी. त्याशिवाय मुंबई सोडायची नाही हे फिक्स करायचंय. हे 29 जूनच्या तारखेत. दुसरं काम आपलं कोणत्या मार्गे जायचं. तिसरं काय काय घ्यायचंय, तयारी काय करायची, आपल्याला ही पूर्ण दिशा ठरवायची. आणि ही दिशा सगळ्या गावातल्या लोकांना माहीत असली पाहिजे. आता काय सांगायचं लोकांना, लोकांचं काय म्हणणं असतं, पाटलां जिल्ह्याला तुम्ही सगळ्यांना सांगा, आपल्या पाटलाला चालता उठता येत नाही ना, आपण पाटलाकडे जाऊ अंतरवालीला, चला आपण सगळे महाराष्ट्र. ज्यावेळेस माझी क्षमता होती, ताकद होती, मी येत होतो की नाही. 1.5 महिना हटलो नाही साहेब, मी 1.5 महिना हटलो नाही. रात्र दिवस 24 घंटे मी सगळे जिल्हे केले. मग आता वेळ तशी आली उपोषणामुळे माझ्या शरीरावर, तर तुम्हीच मनात ठरवायचं, आपणच आपल्या पाटलाकडे अंतरवालीला जाऊ. चला, त्यांचं येणं होत नाही तर काय नियोजन आहे सगळेजण ऐकू. सगळं सोशल मीडियावर ऐकायचं नाही, सगळं युट्यूबला टीव्हीला ऐकायचं नाही, प्रत्यक्ष यायचं सुद्धा शिकायचं. त्यांनी समाजाची हानी होती, नाव ठेवणाऱ्याला जागा मिळती. हे मराठी असले एक येत नाहीत. हे बघा, वादळ मराठ्याचं कवाच कमी नाही झालं पाहिजे. हा, मराठ्याचं वादळ दरारा कमी नाही झाला पाहिजे. आणि तो दाखवून दिला पाहिजे, प्रत्यक्ष हजर राहू. सोशल मीडियातून दिसत असतो का, घरात झोपून बाहेर निघायचं. गरीब येत नाहीत, मेन बैठकाला गरीब, सभेला, मुंबईत जाताना 3-4 कामाला येते ते. 29 ऑगस्टला आतापासूनच तयारी करायची 2 कामाची. स्वयंसेवक उद्यापासून तयारी करायची. आपण आपल्या गावाकडं फोन करायला चालू करा, तिकडं तालुक्याला, तुझ्या गावातून 10 दे, ते पक्के, कारण ते लागणारच आहेत. कारण ह्यावेळेस लय गर्दी होणार. त्यामुळे मी तुमच्याकडे येऊ शकत नसलो तर तुम्ही माझ्याकडे आलं पाहिजे. म्हणून 29 तारीखची बैठक लवकर घ्यावं लागते आपल्याला, लवकर. राहिल्या 2 महिन्यात तुम्हाला तयारी करता येईल. शक्यतो जुलैच्या पूर्ण महिन्यातच तयारी करायची. ऑगस्ट आपल्याला शिल्लक ठेवायचं. कारण 29च्या बैठकीत आणखीन एक ठरवायचं. मुंबईला पाणी दावरायला गेलतात ना तुम्ही, आझाद मैदानची पाणीला, ती पाणी करायची एकदा पुन्हा. हा, मग पाणी जावं लागेल ना. कोणचं मैदान, छत्रपती शिवाजी महाराजाचं पार्क पाहिजे. आता 29ला बैठकीचं नियोजन करायचं आपल्याला. मग 29 पक्की करायची ती. मनोज दादा तुम आगे बढ़ो. 29 या ठिकाणी जून. सोलापूर जिल्ह्याचा आंबेडकरी चळवळीचा 10 मिनिटं थांबा, 5 मिनिटं थांबा. तुम्हाला अरे 5 मिनिटं थांबा, तुम्हाला बोलायला देतो. 5 मिनिटं थांबा. हे एक क्लिअर होऊ द्या आधी. टायमिंग किती ठेवायचा? 12चा ठेवू, म्हणजे लांबून येणार राज्यभरातून यायच्यात ना. पण तुमच्यावर जबाबदारी एवढी, गावातल्या राज्यातल्या पोर आले पाहिजे. सगळा पश्चिम महाराष्ट्रातले सगळे, हा, मराठवाडा, खानदेश, विदर्भ, मुंबई सुद्धा, पुणे, गाव टू गाव. कारण त्याच्यात आपल्याला परफेक्ट नियोजन करायचं, म्हणजे एकाही पोराला, महिलाला अडचण येणार नाही 29 ऑगस्टच्या याच्यात एकाला पण. म्हणून सगळेजण फुल तयारी करा. असं नाही 29ची तयारी करून मग बैठकीचं काय असलं वागायचं नाही. तुम्ही फक्त एवढे 3 महिने, जून, जुलै आणि ऑगस्ट झटून राहा. 100 पिढ्या कल्याणच मराठ्याचं. फक्त मागं हटायचं नाही, तुटून राहायचं कट्ट. म्हणून 29 जूनची बैठक घेऊ आपण. ती दुपारी 12चा करायचा टाइम तिचा. पाणीला जायचं 29 तारखेच्या बैठकीत ठरवू आपण कोणत्या तारखेला जायचं. हा, पाणी दौऱ्यात
पाणी दौऱ्याला पण जा. स्वयंसेवकाची तयारी 10 ते 20 जण उद्यापासून सुरू करा आता, कारण ती लागणार आहेत स्वयंसेवक. हा मग ते येतीलच ना, ते तर येतीलच लिस्ट ते संघच. आणि मराठा समाजाची बैठक आहे ही, ना मराठा सेवकाची आहे ना मराठा किंवा असं काही नाही. हा सकल मराठा ते काही नाही, त्या अखंड सकल माझ्या डोक्यात काही नाही बाबा. हा माझ्या डोक्यात काय आहे ना, माझ्या समोर काय ते किडे खो लोकांच्या डोक्यात असतं ते. अखंडच कमवून, सकलच कमवून, ठोकच कमवून, मुखमोर्चाच कमवून, क्रांती मोर्चाच कमवून, माझ्या डोक्यात नाही ते, शपथ नाही. हा आपल्या डोक्यात तसलं काहीच नाही. मराठा समाजाला कसं मोठं करता येईल, उंचवण्यात येईल, पण ते कुरापत्ती करणारे नाही नाही ते असंच आहे. आता आपल्या याचंच नाव नाही, त्याचंच नाव नाही, आणि या नावाच्या आणि खोट्या प्रतिष्ठितेत जगून जगून समाजाचं वाटोळं केलं. कशामुळं खोट्या प्रतिष्ठेत जगायचं? नाही मानता नाही खाली बसताय काय, त्याला पण समाजाचं कल्याण व्हायलं ना. आणि मी वर बसलो कशामुळे बसलोय तर तुम्हाला दिसाना म्हणून बसलो, नाही तर मी खालीच बसणार आहे. काही काही एवढं खपत नाही, ते खुर्चीवर बसलं ना आम्हाला खाली बसलं वेट टकोर माय. आता खाली काय बसलं आणि वर काय बसलं काय आहे त्याच्यात? ही खुर्ची म्हणजे काय, ती काय देवेंद्र फडणवीसची थोडीची म्हणून लय बसलं त्यात काही म्हणते तुम्ही दिसनात म्हणून वर बसा. आता माझ्या जागेवर जर तुम्ही असते तर तुम्हाला काय म्हणले असते, वर बसून बोला तुम्ही आम्हाला दिसना असंच म्हणले असते ना. त्यात खाली वर काय इतकं खालच्या विचाराचं आपण नाही वागायचं. आणि आपण नाहीये ते उगा आपल्या खुपसिलेले 4-2 जण. समाजाला माहिती आहे मी माझ्या इमानदारीच्या जीवावर समाजाला काय देऊ शकलोय ना. हा माझ्या समाजाला माहिती आहे मी काय देऊ शकलो इमानदारी. त्यामुळे ते काय मला त्याचं टेन्शन नाही. 29 जूनला सगळ्या गावातले सगळ्या लोकांना राज्याची समाजाची बैठक सगळे, त्याच्यात मग सगळे समन्वयक आले, अभ्यासक आले, त्याच्यात सगळं काय आणखीन कोण कोण आहेत, आंदोलक आले, उपोषण करते, साखळी उपोषण करते. ही आता आहे बो, आता म्हणा हजारांनी बैठकीला उपस्थित राहा. मी तुम्हाला बोलेल चर्चेला कोणी कोण पोस्ट टाकून दिली, मराठा समाजाची बैठक आहे आणि हजारो संख्येने उपस्थित राहा. आता बैठक ठरली मग त्यांनी समाज काय होतं, समाज कन्फ्युज होतो. समाजाला वाटतं मला 12 बैठक असली बैठकच टाकायचं. आता 29 जूनची आहे, आता टाका काय टाकायचं. गावागावातून लोक मी बघणार आहे, काम करायला हायगाई करू नका, समाजासाठी करा, मायासाठी करू नका, तुमच्यासाठी करू नका, समाजासाठी करा. गावगाव पिंजून काढा, खचून जायचं नाही, खचून नाही जायचं, कधीच खचायचं नाही. लोकांचं मन बदलायचं, लोकांना समजून सांगायचं आरक्षण काय गोष्ट आहे. राजकारणी काय करणार आहे, तुमच्या गावात डांबरीच ना, त्याच्यावर फक्त तुम्ही पायी चालणार आहेत, नोकरी नाही मिळणार. फक्त तुमचा पाय भरणार नाही गावाचा, पण लेकराच्या आयुष्याचं, घराचं काय, भविष्याचं काय. आरक्षणातून तुमचे लेकरं शिक्षणात जाणार आहेत, नोकऱ्यात जाणार आहेत, योजना घेणार आहेत. त्या विकासात आपला काय फायदा, त्या विकासात आपला काय फायदा. तो नुसता रस्ता केला आणि काय त्याच्यावर बैलगाडी जाईन पाय भरणार नाही. प्रगती काय आमची, आमच्या लेकरा बाळाची, आमच्या समाजाची प्रगती काय, आमच्या भविष्याचं काय, नोकऱ्याचं काय, आमच्या शिक्षणाचं काय. तुम्ही गावात डांबरी केली मग काय ते डांबरी काय आमचं 1 लाख रुपये फी भरणार आहे काय? काय एखादी डांबरी उठून आली आणि ती म्हणली तू पोरगा आता तहसीलदार करते म्हणली काय? आमच्या भविष्याचं काय हे आम्हाला वेध लागले. आमचे पोरं फाश्या घ्यायला लागले, आमचे शेतकरी आत्महत्या करते हे बघायचं आम्हाला. म्हणून उगा निर्भेळ राहा. आमचा नेता म्हणला आणि तुमचा नेता म्हणला, कोणत्या नेत्याने जर विरोध केला ना मला नुसतं नाव सांगायचं. मुंबईला जाऊ नका म्हणतो, बैठकीला जाऊ नका म्हणतो, आडवा पडतो, त्याचं नाव सांगा, त्याचा बाजारात उठितो. बारीक ध्यान ठेवायचं. यावेळेस 29 ऑगस्टला कोणचा सरपंच मुंबईला आला नाही, कोणचा माजी सरपंच आला नाही, कोणचा पंचायत समितीचा सदस्य आला नाही, जिल्हा परिषदचा कोण नाही आला, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचा सदस्य, कोण तालुका प्रमुख, कोण शिवसेनेचा, कोण भाजपचा, कोण राष्ट्रवादीचा, कोण बेसरमाचा, कोण काँग्रेसचा, कोण आला नाही.
बारीक देऊन ठेवायचं. कोणता जिल्हा प्रमुख नाही, सभापती कोण नाही, माजी सभापती कोण नाही, नगरसेवक कोण आला नाही, नगराध्यक्ष कोणचा आला नाही, आमदार कोणचा मुंबईला आला नाही, माजी आमदार कोण नाही आला, मराठ्याचा म्हणतो आम्ही सगळ्या पक्षातला, खासदार कोणचा नाही आला, माजी खासदार कोणचा नाही आला, जिल्हा परिषदचा अध्यक्ष कोण नाही, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कोण आला नाही. बारीक देण ठेवायचं. बारीक पुढं कचाट्यात आपल्या आहे. हां, त्याला बिना पाणीच पाजायचं. ज्याला आपल्या लेकरा बाळाची कदर नाही ना, त्याची सुद्धा कदर नाही करायची. बोलायचं कमी, काम लोकसभेसारखं करायचं. विधानसभेला मैदानात आपण नव्हतो, नाही तर यांना पाणीच पाहिजे असतं सगळ्या. त्याच्यामुळं आपलं काम आपणच करायचं. बेगजेवानं सगळ्यांना राहून ताकदीनं काम करायचं. दरारा मराठ्यांचा कमी होऊ देऊ नका, हे आंतरवलीत जाताना शब्द घेऊन जा. मराठे मुंबईत आले, देशावर दरारा बसला मराठ्यांचा. दरारा कमी होऊन देऊ नका जातीचा. तुम्हाला आणि मला काही किंमत नाही, समाजाला लई किंमत आहे. समाजाचा दरारा आणि दबदबा कमी होता कामा नये. तुमच्या एखाद्या चिल्लर कारणामुळं, कोणत्या तरी नेत्याचं किंवा एखाद्याचं भंगाऱ्याचं ऐकल्यामुळं समाजाचा दबदबा कवाच कमी होता कामा नये. कोणालाही वाटलं पाहिजे मराठ्याचं वाद कवाच कमी नाही होऊ शकत. काम असो नसो, आंदोलन असो नसो, मागणी असो किंवा नसो, कवाच दबदबा कमी होऊ द्यायचा नाही. वेळ द्यायचं शिकायचं. लगेच घडीभर बसले की पायाला मुंग्या आल्या, वाकडा तिकडा झाला, नेत्या पुढं बरा बसतो 5-5 घंटे, तर बरं आहे बुडाला काही आग होत नाही. आणि तेवढ्यात त्याने मला तुला 3 लाखाचं काम देतो, मग आणखीन 3 घंटे बसू तू. आणि 3 लाखाचं काम देतो आणि तो हप्ता आधीच काढून घेतो त्याचा, काय असतं ती. तरी 6 घंटे ते बसून राहिला. आणि साहेबांनी याला विचारायचं तू जेवला का, तर तेव्हा साहेबाला विचारतो साहेब तुम्ही जेवले का. त्याला शेण खान म्हणा थोडं. काय लोक तुम्ही. घाण स्वाभिमान नाही ठेवायचा जातीचा. ज्याला विरोध केला ना त्याच्यात उमऱ्याला सुद्धा शिवायचं. विरोध केला त्याला काय मागायचंय. धन काम करायचं. आवता ना जो पाट्या 400 रुपये रोज आवताला. काय ते लाजा तरी हा बघा आमचे मामा 500 रुपये झाला म्हणते. ते दिवसभर इरी खांदी ती आणि रातभर दो पुसून असलं का आम्हाला राखा नेऊन बसते. मग झोपत का वाचते बघा तुम्ही. ना दण काम करायला शिकायचं. 2-3 गोष्टी करा बरं मराठीने. या बैठकीत सांगतो लगेच. पहिलं काम करायला लाजायचं. शेतात कसलं काम करायचं. आईवडिला हाताखाली आऊत हाणू लागा, बैल हाकू लागा, फवारे हाणा, काही करा, काम करू लागा, लाजायचं नाही. रिक्षा आणा, जीप आणा, टेम्पो आणा, हॉटेल टाका, टपऱ्या टाका, धंदा करा, एखादं कपड्याचे दुकानं टाका मोठाली, गाईच्या दुधाचा व्यवसाय करा. रोज कष्टाने 500 रुपये घरी कमवून आणायचे. लाजायचं नाही. शिकत 10वी, लय झालं तर 12वी, इन करतं. एक वर झालेला कोपरा, इन बी नाही नीट केलेली. आणि मी जात शेतात. शिकलं 12वी पूर्ण टक्क्याना फक्के पडे तुला. आणि मी 12वी शिकलो. शेतात सुद्धा काय नव्हते. असले नाद नाही करायचे. ते पश्चिम महाराष्ट्रातले लोक दिवसभर कडक कपडे घालतात, शहरात हिंडून येतात आणि लगेच मसाला पाणी द्यायला ते चड्डी घातलं की निघालं. नंतर चड्डीवर तेच ओळखत नाही दुपारा हेच होतं शहरात. काम करायला लाजू नका आपले लोक. दारू बंद करा. रोज 500-600 रुपये कमवून आणायचे. काय होतं रे. मरणाचे कष्ट करायचे जायचे. टेम्पो घ्या, लाईनवरच्या गाड्या घ्या, त्या चालवा. मरणाचे कष्ट करायचे. दारू प्यायचे नाही, हे करायचं. हे याच्यातून लांब जायचं. आपण निर्भीड वागलो पाहिजे, तेव्हा आपला समाज कुठंतरी पुढं जाईल. आणि एकजूट कायम राहत जायचं. एकमेकाच्या मदतीला धावून यायचं. आणि शेवटचं आता बैठक संपताना इतकं तुटून काम करा. एवढे 3 महिने समाजाचं लय कल्याण होणार आहे बरं का. आता काही वेळेस काय असतं, 4 पावलं मागं सरकार लागत असतं, 4 पावलं पुढं सरकार लागत असतं. माझ्या स्टाईलनं चाललो मी. आपण एकमेकाचं ऐकण्यात राहिलो म्हणून काही ना काहीतरी समाजाला मिळत चाललंय.
आपले 700-750 कोटी रुपये सारथीचे सरकारकडे थकलेत. ते बी आता पुढच्या आठवड्यात त्यांच्या मागं लागणार. हां, कसं काय देत नाही ते बघतो. त्यातले 427 कोटी देतो म्हणतात, पण 750च्या आसपास आपले सरकारकडे थकले. 750 कोटीच्या आसपास कसं काय देत नाही ते. आणि नुसतेच म्हणते सारथीला असं बिल्डिंगच मोठी आहे, नामकीच मोठी आहे. जा घेऊन तुला ती. नुसते बिल्डिंगला काय चाटीत बसतो का त्याला? पैसे येत नाहीत तिच्यातून. 750 कोटी रुपये आमचे थकलेत लेकरायचे सारथीचे. हे सरकार द्यायना आणि यांना नुसती आमची बिल्डिंग दिसते. आणि 70 वर्ष आरक्षण खाल्लेलं ते गोड लागलं. काय राव नीत येत राव यांच्या. हां, तुम्ही बी कट्टर होत नाहीत रे. तुम्ही सुद्धा शहाणे नाहीत. 70 वर्ष यांनी महामंडळ खाल्ले. यांना ओबीसी महामंडळ आहेत. आरक्षण यांनाच, राज्याच्या केंद्राच्या योजना यांनाच. 70 वर्षापासून आज नाही. आम्हाला नुसती एवढी सारथी मिळाली. काय जातीवादी असाव रे तुम्ही. काय विचार आहेत रे तुमचे. नुसती मराठ्याला सारथी मिळाली, आम्हाला नाही, त्यांना हाई. आम्ही म्हणलं तुला 70 वर्ष आरक्षण होतं. 70 वर्ष हजारो कोटी रुपये निधी आला तुम्हाला. आम्हाला कुठे ह्या 3-4 वर्षात त्या सारथीचे पैसे मिळायला लागले. काय जातीवादी विचाराचे आहेत रे तुम्ही. आणि जातीवादी आम्हाला म्हणता. काय खालच्या दर्जाचे विचार आहेत बघा यांचे. मराठ्याची सारथी केवढी बांधली आणि मराठ्याचा सारथीला निधी देतेत. आणि तुम्हाला 75 वर्षापासून आरक्षण आहे. सगळे योजना आहेत आणि पैसे आमचे आहेत. कर आम्ही भरतो सरकारला. फुकट घरकुलं यांना, पैसे आमचे. यांना शिक्षणात सवलती, पैसे आमचे. यांना महामंडळ सुद्धा, ओबीसी महामंडळ, अमकं तमकं, पैसे यांना द्यायचे आणि ते पैसे आमचे आहेत. आणि आमच्या लेकराला 4 वर्षात सारथी मिळाली तर म्हणतात मराठ्याला सारथीचं बांधकाम केवढं केलं. काय नीत आहेत तुमच्या मराठ्याविषयी. वा जागे मराठ्या हो, वा जागे. कुठं नेता नेता करून डफडं वाजत बसलात. हे सगळे जण मिळून जात संपवायला निघाले. किती द्वेष यांना देवेंद्र फडणवीस सहित. इतका द्वेष. आरक्षण मागतो द्यायचं नाही, हल्ले करायचे. निधी मागवतो द्यायचे नाही. सर्टिफिकेट मागवतो थांबवायचे सांगायचे. व्हॅलिडिटी मागतो थांबवायचे सांगायचे. नोंदी मागवतो रेकॉर्ड शोधायचा थांबवायचं सांगतात. सगळं उलट. आमच्या पोरांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्यात. त्यांचे पैसे आणि नोकऱ्या रोखल्या. काय नीती आहे त्यांच्या मराठ्याविषयी. आणि तुम्ही काही कोणी सांगितलं त्या सरकार पक्षातल्या आमदारांनी स्वतःच्या बापाला बाप मानायचं सोडून त्या सरकारला देवेंद्र फडणवीसला बाप मानणाऱ्या काय अवलादी 2-3 आपल्या ते सांगते तसं बोलायचं. आणि इकडे मराठ्यातल्या लेकराचं वाटलं व्हायला लागलं. म्हणजे ते मंत्री होते, आमदार होते आणि त्यांच्या जातीकडून बोलतात. आणि आपले मंत्री होते, आमदार होते आणि आपल्या विरोधात बोलतात. हे आंदोलनात जर बोलले ना, यांना सुद्धा हाताखाली घ्यायचं बरं का या बारी. हा, या 29 आंदोलन जर मराठ्याचा आमदार मंत्री खासदार बोलला ना मराठ्याच्या विरोधात, आपल्या जातीचा असून, इथून पुढे समजायचं ते मराठीचं पोटच नाही, त्याला हाताखाली घ्यायचं. 29 आंदोलनात हाताखाली घ्यायचं यांना. म्हणजे हे आमच्या अंगावर घातले देवेंद्र फडणवीस ते सगळे. उलट ह्या मराठ्याच्या आमदारांनी मंत्र्यांनी त्याला काउंटर केलं पाहिजे. मराठ्याच्या आमदार मंत्र्यांनी तो जर तिकडून मंत्री झाल्यामुळे बोलायला लागला तर यांनी इकडून बोललं पाहिजे त्याला. तो अजिबात बोलत नाही मराठा आरक्षणाला विरोध, समन नाही, तो अविरोध करू नको. तर हे त्याला न बोलता मला बोलतील. इथून पुढे हे मराठ्याचे आमदार बोलले ना, उत्तर देऊ आपण आपल्या पद्धतीने. तुम्ही फक्त धीर धरा. सगळं होईल यावेळेस. आता त्यांचा सगळा नाद पुरा करू, शांततेत करू, पण चांगला नाद पुरा करू. त्याला घेराव काय असतो आणि रिंगणात घेतल्यावर काय होतं, या 2 गोष्टीची त्याला आठवण 29 ऑगस्टच्या आंदोलनात येणार आहे. घेराव म्हणजे काय,
आणि मराठ्याच्या घेऱ्यात एकदा मराठ्याने घेतल्यावर काय होतं हे त्याला 29 ऑगस्टच्या आंदोलनात कळलं. ते आंदोलन शांत आहे, पण घेऱ्यात घेतल्यावर काय होतं, काय काय मिळत नाही. भाकर खायला मिळत नाही, पाणी प्यायला मिळत नाही, मुतायला सुद्धा जाऊन देत नाहीत. लोक जागेवर बसून ठोके बिगर चपलाचं डांबरीवर बशीत येत. आंदोलन शांततेत होणार, पण हक्क घ्यायचा. बिरादरी अशी पाहिजे, मराठ्यांची बिरादरी, मराठ्यांचा समाज, बरोबर का? मराठा आंदोलन म्हणलं ना, चळ कापला पाहिजे देश. राज्य तर नाही, देश सुद्धा चळ कापला पाहिजे. भयंकर मराठी आता 29 ऑगस्टला एक झाले आणि मराठी आता घेतल्याशिवाय सोडत नाही. तुम्हाला आणि मला किंमत नाही, जातीला किंमत. जात हरवून द्यायची नाही म्हणजे नाही. 2 दिवस सगळे मराठी बाहेर निघा, शेवटचं ऑप्शन तुम्हाला कुणाला नाही न्यायचं मुंबईला, कुणी 10-15 दिवस येऊ नका. फक्त मला वाटा लावायला आणि तुम्ही माघारी या. हे कसं आरक्षण देत नाहीत मी बघतो. तुम्ही फक्त गावं सांभाळा, तुम्ही माघारी आणि गाव सांभाळा. तुम्हाला इथं बी काम आहे. तुम्हाला वाटलं होय मी सोडायला या म्हणून म्हणजे मोकळे झाले मला तिथं बसून, तुम्हाला इथं सुद्धा काम आहे. त्यामुळे तुम्ही फक्त मला मुंबई सोडा आणि तुम्ही माघारी या. सरकार कसं जे रेषेत आहे तुम्ही नुसतं ह्या 29च्या आंदोलनामध्ये बघा. तुम्हाला इथं बी काम आहे ना, तुम्ही फक्त गाव सांभाळा, काही करू नका. मी सांभाळतो मुंबई, मी बघतो ते कसं काय आरक्षण देत नाही. तुम्ही फक्त सोडायला 29 ऑगस्टला एक बी गाडी घरी ठेवायची नाही, एक सुद्धा. आणि 29 जून आता आपण फायनल केली, बदलेली नाही तारीख. मग सगळेजण आपण इथंच येऊ, काही विषय नाही राहिला. आता झाले 5 विषय झाले. कर्मचाऱ्याचा विषय झाला, गावाच्या बैठका सुरू करा ते बी झालं. ना मग तेच सांगितलं ना, स्वयंसेवकाची तयारी आणि गावोगावी आपलं बैठका घेऊन सुरू करा.